दुर्योधनाला सुयोधन असं संबोधणारा युधिष्ठिर कदाचित एकटाच असेल. अत्यंत दुष्ट अशा माणसामधील सुद्धा दुष्टपणाकडे दुर्लक्ष करून त्याचे सुद्धा सद्गुण शोधण्याचा प्रयत्न करणारा युधिष्ठिर. असा हा युधिष्ठिर ज्यावेळी सशरीर स्वर्गामध्ये पोहोचतो त्यावेळी त्याला दिसतं की दुर्योधन तर आपल्या आधीच स्वर्गामध्ये पोहोचला आहे आणि अत्यंत दिव्य अशा आसनावर बसलेला आहे. हे बघून युधिष्ठिराला सखेद आश्चर्य वाटतं. खर तर हा उद्वेग असतो आणि तो उद्वेगानच नारद महर्षींना विचारतो की पाप पुण्य या कल्पनांना काही अर्थच नाही का? हा दुर्योधन अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा आणि याच्या दुष्टपणामुळंच कुरुक्षेत्र युद्ध घडून आलं आणि अत्यंत पुण्यवान आणि निष्पाप अशा राजे लोकांचा अनेक सैनिकांचा बळी गेला. असा हा दुष्ट दुर्योधन माझ्या आधीच स्वर्गामध्ये कसा काय पोचला आहे? यावर नारद महर्षी त्याला म्हणतात की दुर्योधन हा आपलं कर्म आपल्या धर्माचं पालन करीत असताना वीरगतीला प्राप्त झालेला आहे आणि पृथ्वीलोकीच्या पाप पुण्याच्या कल्पना स्वर्गामध्ये लागू होत नाहीत. शिवाय मृत्यूनंतर शत्रुत्व संपुष्टात येतं आणि स्वर्गामध्ये कुणी कुणाचा शत्रू राहत नाही. खर तर नारद महर्षी युधिष्ठिराचेच शब्द त्याला ऐकवीत असतात. युधिष्ठिरच एका प्रसंगी म्हणालेला होता की मरणांती वैराणी, मृत्यूनंतर वैर संपून जात. पण त्याला आता स्वतः पुढं आपल्या आधी दुर्योधन पोचलेला स्वर्गामध्ये बघून त्याला आपल्या स्वतःच्याच वचनाची सोयीस्करपणे त्याला विसर पडतो आणि तो नारद महर्षींना उद्वेगानं हा प्रश्न विचारतो. युधिष्ठिर हा या ठिकाणी दुटप्पीपणाचं वर्तन करीत आहे असं वाटत नाही का? शिवाय भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीतेचं निरूपण करतात त्यावेळी ते अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि धर्माचं पालन करीत असताना तुला जर मृत्यू आलाच तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जर तू जिंकलास तर तुला पृथ्वीचं साम्राज्य उपभोगायला मिळेल. आणि त्यानंतर अर्जुन युद्धासाठी सज्ज होतो. अर्जुन आपल्या धर्माचं पालन करीत, आपल्या क्षत्रिय धर्माचं पालन करीत कुरुक्षेत्रावर युद्ध करतो. दुर्योधनानं तेच केलेलं होतं. त्यानं त्याच्या क्षत्रिय धर्माचं पालन केलेलं होतं आणि क्षत्रिय धर्माचं पालन करत असताना त्याला मृत्यू आलेला होता. त्याला वीरगती प्राप्त झालेली होती आणि त्याला स्वर्गलोक प्राप्त झालेला होता. युधिष्ठिरानं काय केलेलं होतं? त्यानं स्वधर्म पालन केलेलं होतं काय? निश्चितपणे कोणत्या धर्माचं पालन युधिष्ठिरानं केलेलं होतं? महाप्रस्थान करत असताना, स्वर्गारोहण करत असताना, स्वर्गारोहणाच्या वाटेवर ज्यावेळी 5 पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी हे चालत होते त्यावेळी द्रौपदी सगळ्यात आधी खाली कोसळते आणि मृत्युमुखी पडते. त्यावर भीम युधिष्ठिराला विचारतो की द्रौपदी आपल्यामध्ये सगळ्यात आधी खाली का कोसळली आणि मृत्युमुखी पडली? यावर युधिष्ठिर भीमाला म्हणतो की द्रौपदीनं सगळ्यापेक्षा जास्त प्रेम अर्जुनावर केलं. खरं तर तिनं सर्व पतीवर, 5ही पतीवर समान प्रेम करायला हवं होतं, पण तसं तिनं केलं नाही. अर्जुनाच्या बाबतीत तिनं पक्षपातीपणा दाखवला आणि अर्जुनावर सगळ्यात अधिक प्रेम केलं. त्यामुळंच ती सगळ्यात आधी खाली कोसळली आणि मृत्युमुखी पडली. आता युधिष्ठिराच्या मनातील हा अर्जुनाविषयीचा मत्सर, ही खदखद आयुष्यभराची इथं व्यक्त होते असं वाटतं का? खरं तर
स्वयंवरामध्ये अर्जुनानं द्रौपदीला जिंकलेलं होतं. युधिष्ठिर हा पण जिंकू शकला असता काय? निश्चितच नाही. अर्जुन धनुर्धर होता, अत्यंत कुशल धनुर्धर होता, वीर होता आणि द्रौपदीला त्यानं स्वयंवरामध्ये जिंकलेलं होतं. द्रौपदीनं अर्जुनाशी विवाह करणं योग्य ठरलं असतं. खरं तर तिनं अर्जुनाबरोबर इतर पतींना स्वीकारलं, हा तिच्या मनाचा मोठेपणा समजावा लागेल. आणि हा मोठेपणा समजून न घेता युधिष्ठिर तिला दोष देतो, अर्जुनाला दोष देतो. आणि त्यानंतर स्वर्गारोहणाच्या वाटेवर इतर पांडव नकुल, सहदेव, अर्जुन हे कोसळत राहतात. भीम सुद्धा कोसळतो आणि मृत्युमुखी पडतो. आणि या प्रत्येक वेळी युधिष्ठिर त्यांच्या दोषांचा पाढा वाचत राहतो, अर्जुनाचे दोष दाखवतो. अर्जुन स्वतःला गर्विष्ठ समजत होता, नकुल गर्विष्ठ समजत होता, सहदेव गर्विष्ठ समजत होता, भीम अत्यंत खादाड होता आणि आपल्या भुकेपुढं त्याला इतर कुणाच्याही भुकेचा विसर पडत होता. अशा प्रकारे तो सगळ्यांचे दोष दाखवत राहतो. त्याला स्वतःचा दोष कुठलाच दोष दिसत नाही. खर तर अत्यंत सुमार कर्तृत्व असलेला, सुमार शौर्य असलेला असा हा युधिष्ठिर. हा युधिष्ठिर कुरुक्षेत्रावर युद्ध जिंकू शकला असता काय? अर्जुनाशिवाय किंवा भीमाशिवाय तो कुरुक्षेत्रावरील युद्ध जिंकू शकला असता काय? आणि नंतर युद्ध संपल्यानंतर राजेपण मिळवू शकला असता काय? निश्चितच नाही. आणि तो हा युधिष्ठिर दोष देतो तो इतरांना, त्याला स्वतःचा एकही दोष सापडत नाही असं दिसतं. खर तर पांडवांचा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास याला कारणीभूत ठरला तो युधिष्ठिर. द्यूत सभेमध्ये त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि तो द्यूतामध्ये हरला. आणि त्यानं राज्य जे त्यानं एकट्यानं मिळवलेलं नव्हतं, खरं तर त्यानं स्वतः ते मिळवलेलंच नव्हतं, तर त्याच्या भावानी ते मिळवलेलं राज्य जे होतं ते राज्य त्यानं द्यूतामध्ये पणाला लावलं आणि तो द्यूतामध्ये हरला. आणि त्यानंतर द्रौपदीला सुद्धा त्यानं पणाला लावलं. आणि ही द्रौपदी ही त्याची एकट्याची पत्नी नव्हती, सगळ्याच पांडवांची पत्नी होती. तिला सुद्धा त्यानं पणामध्ये लावलं आणि तो हरला. आणि आपल्या द्रौपदीच्या अपमानासाठी आणि त्यानंतर पांडवांच्या अज्ञातवास आणि वनवासासाठी तोच कारणीभूत ठरला. आणि हे सगळं जे आपल्यामुळं घडलं, हा दोष आपल्यामधील, हा दोष आपलं सुमार कर्तृत्व, ह्या सगळ्या गोष्टी युधिष्ठिर कधी मान्यच करत नाही. तो आपल्या धार्मिकतेचं अवडंबर माजवीत आणि आपल्या चांगुलपणाचा सगळीकडं ढिंडोरा पिटीत युधिष्ठिर आयुष्यभर पृथ्वीलोकी वावरला. आणि अजूनही स्वर्गाच्या वाटेवर असताना सुद्धा आणि स्वर्गामध्ये प्रत्यक्ष आल्यानंतर सुद्धा तो दुर्योधनाशी आपलं असलेलं वैर विसरलेला नाही. आणि स्वर्गाच्या वाटेवर असताना आपल्या मनातील मत्सर, द्वेष या भावना विसरलेला नाही. खर तर युधिष्ठिर हा दोषपात्र होता असं वाटत नाही का? तो पूर्णपणे निष्कलंक, निर्मळ मनाचा, अंतर्बाह्य निर्मळ मनाचा होता असं वाटतं का? असं म्हणता येईल काय? सकृत दर्शनी तरी असं म्हणता येणार नाही. पण तरीही युधिष्ठिराला अशाच पद्धतीनं व्यास महर्षींनी महाभारतामध्ये सादर केलेलं आहे. आणि आपण सगळ्यांनीच, बहुतेक सगळ्यांनीच युधिष्ठिराला कधीही दोषपात्र समजलेलं नाही. दोषपात्र आहेत ते इतर सगळे आहेत. दुर्योधन तर दोषपात्र आहेच, पण दोषपात्र युधिष्ठिर सुद्धा असू शकतो, ही कल्पना आपण मान्य करू शकतो का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंटमध्ये अवश्य सांगा. धन्यवाद.